दर्शन घेतलं। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अक्षरशः पळत जाऊन फडणवीसांच्या दौऱ्यात सहभागी व्हावं लागलं। त्र्यंबकेश्वरमध्ये आखाडा परिषदेच्या महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। वेळ कमी असल्यानं कुंभमेळ्याची कामं तातडीनं करावीत यासह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। नागपूरमधील हिंसाचार हा फडणवीसांना अडकवण्यासाठी केला होता, हा फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तर संताजी धनाजीप्रमाणे फडणवीसांना स्वप्नातही संजय राऊत दिसतात असाही टोला राऊतांनी लगावला। नागपुरात सोमवारी घडलेल्या हिंसाचार घटनेमध्ये इरफान अन्सारी याचा शनिवारी मृत्यू झाला। अन्सारीवर काल धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्ययात्रेत मोजक्या लोकांना परवानगी देण्यात आली होती, मात्र मोठ्या संख्येनं लोक एकत्रित आले होते। स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर इथे एकच शीट भरत शीट असं उत्तर मंत्री भरत गोगावले यांनी दिलं। मतदारसंघात संघर्ष होणार नाही, मागच्या वेळेला आमच्या विरोधात सर्व एकत्र होते, मात्र तुम्ही सर्व एकत्र आलात तरी इथे एकच शीट भरत शीट असं उत्तर गोगावले यांनी दिलं। नितीन गडकरींनी जे सांगितलं त्यात तथ्य आहे, जनता नव्हे तर पुढारीच जातीयवादी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी गडकरींच्या विधानाला दुजोरा दिला। तर भाजपच्या पुढाऱ्यांनीच जातीयवादाचं विष पेरण्यास सुरुवात केल्याचा आरोपही राऊतांनी केला। महायुती आपापल्या परीने आपापला पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करत आहे, मात्र पक्ष वाढवताना मित्रपक्षांमध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही याची काळजी खबरदारी आम्ही घेत असतो असं अजित पवार म्हणाले। तसंच भास्कर पाटील खतगावकरांमुळे पक्षाला फायदा होईल असाही विश्वास अजितदादांनी व्यक्त केला। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपने बॅनरबाजी केली। कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवा भाऊ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। कायदा सुव्यवस्था बिघडल्यावरून विरोधकांकडून फडणवीसांवर टीका केली जात असताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली। मनसेच्या मुंबई शहर उपाध्यक्षपदी संदीप देशपांडेंची नियुक्ती करण्यात आली आहे। संदीप देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली 3 उपाध्यक्ष असणार आहेत। शाखा अध्यक्षांची जबाबदारी अमित ठाकरेंकडे असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला पालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली। शिवाजी पार्क मैदानात 30 मार्चला हा मेळावा होणार आहे आणि यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या पदांची घोषणा तसंच पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्राचे आभार मानले। निर्यात शुल्क हटवल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे। कोरटकर राज्यातच असून तो चंद्रपुरात लपल्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्या पार्श्वभूमीवर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय। मंत्री भरत गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदमांनी सरकारच्या वतीने शब्द दिल्यानंतर बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलं। दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून आणि रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याचा शब्द कडूंना देण्यात आला। खोक्या भोसलेच्या समर्थनार्थ तुळजापुरात पारधी समाज रस्त्यावरती उतरला। पारधी समाजाने तुळजापूर धाराशिव राज्य महामार्ग रोखून धरला। सतीश भोसले केवळ पारधी आहे म्हणून त्याला अडकवत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी तसंच घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीसाठी खोक्याची पत्नी तेजू सती भोसले यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस असूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी त्यांच्या अडचणी मेश्राम यांच्यासमोर मांडल्यात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेचा प्रारंभ वादळी चर्चा वाद अमृतुमरीने झाला। अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच एकमेकांवर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आणि या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला। सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं। सिंधुदुर्ग नगरी इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करत ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था झाली असून
मांडवी खुर्दमधील शाळेच्या इमारतीची भिंतच कोसळली, शाळा भरलेली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. पुण्याच्या कोथरूडमध्ये स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुण पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील पाणीसाठा निम्म्यावरती आलाय आणि त्यामुळे दापोलीला 4 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील शिवरामटोला गावात वाघाने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला. मोहफूल वेचायला ही महिला जंगलात गेली होती. दरम्यान वाघाच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाला. जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी पुण्यात सर्वपक्षीय संघटनांनी ठिय्या मांडला. केंद्र सरकारकडून आणल्या जाणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाला मोठा विरोध करत सर्वपक्षीय संघटनांनी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला. 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क 0% होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आलं असून 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क 0 असणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पुसळामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरातील पाईपलाईन गळती थांबवण्याच्या कामासाठी 3 दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे आणि त्यामुळे भुसावळकरांना पाणी टंचाई सहन करावी लागेल. लसणाची फोडणी स्वस्त झाली असून गगनाला भिडलेले लसणाचे भाव जमिनीवरती आलेत. मनमाड बाजार समितीत लसूणचे भाव 50 ते 60 रुपये प्रति किलोवरती आलेत आणि त्यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला. अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी गावांना भेटी देत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. दोघांनीही शंकरबाबाच्या बालसुधारगृहास देखील भेट दिली. भारतीय हवामान खात्याकडून काही तुरळक ठिकाणीच पावसाचा इशारा देण्यात आला. बाकी ठिकाणी आज उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. नांदेड, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बाकी राज्यात आज उष्णता वाढणार आहे. शहापूर तालुक्याच्या शिरगाव गावची कन्या सुजाता मडके हिने उत्तुंग भरारी घेतली. सुजाता मडकेची बंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसरपदी नियुक्ती झालेली आहे आणि काही दिवसातच सुजाता इस्रो या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू होणार आहे. उल्हासनगरमध्ये सराईत गुंडांविरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. या गुंडांनी चेन स्नॅचिंग करत शहरात धुमाकूळ घातला होता आणि या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचं धाबं दणाणलं. अकोला शेतकऱ्याने 5 एकर शेतीवर केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली. मात्र माल काढणी अगोदरच रोगाने टरबूज पिकावर हल्ला चढवल्यानं पीक काढण्याआधीच सुकू लागल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यात शेती मशागतीची कामं सुरू आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेतीची मशागत सोपी झाली असली तरीही वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पुन्हा कोलमडलंय. नांगरणी आणि वखरणीच्या दरात प्रति तास 400 रुपयाने वाढ झाली. रमजान महिन्याच्या निमित्ताने मनमाडमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे सामूहिक रोजा इफ्तारचं आयोजन करण्यात आलं. यात सर्वधर्मीय धर्मगुरू, पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं हिंदू बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये भावाने धारदार शस्त्राने वार करत मोठ्या भावाची हत्या केली. शेतीच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून हत्या करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. विठ्ठलवाडी बस डेपोमध्ये शौचालयाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली. मनसेने या संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ शौचालय बांधावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्याच्या भुशापासून ब्रिकेट बनवणाऱ्या प्रकल्पास भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाथषष्ठी उत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली. काल्याची दहीहंडी फोडण्यात आली आणि यावेळी भानुदास एकनाथांच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला. जळगावात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय. फेब्रुवारी 2025च्या अवघ्या 28 दिवसात तब्बल 23 तर 14 महिन्यात 208 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. अमरावतीच्या बामादेही परिसरात वाघाने गोठ्यात घुसून वासरांवर हल्ला केला. महिलेनं आरडाओरड केल्यानं वाघाने पळ काढला. वाघाच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
पेण तालुक्यातील खवसावाडी इथे आदिवासींवर अन्याय सुरूच आहे. रस्त्याअभावी उपचार न मिळाल्यानं आदिवासी महिलेच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली. वाढीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नसल्याचं उघड झालंय. भंडाऱ्याच्या साकुलीमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये शिरून बिबट्याने कोंबड्या फस्त केल्यात आणि ही संपूर्ण घटना जी ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या संदर्भात पोल्ट्री फार्म व्यावसायिकाने वनविभागाला पत्र लिहित नुकसान भरपाईची मागणी केली. तब्बल 4 ते 5 वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष